नमस्कार, माझं नाव रोहन आणि आज आपण YOLO वर्सेस RCNN या विषयावर बोलणार आहोत. जे की डीप लर्निंग मधील एक इम्पोर्टंट ऑब्जेक्ट डिटेक्शन मॉडेल्स आहेत. सो आपण बघूया की इंट्रोडक्शन बघूया. ऑब्जेक्ट डिटेक्शन का महत्वाचं आहे? ऑब्जेक्ट डिटेक्शन म्हणजे इमेज किंवा व्हिडिओमधून ऑब्जेक्ट आहेत त्या ओळखणे, म्हणजे त्या मशीनच्या सहाय्याने ओळखणे. आजच्या काळात ऑब्जेक्ट डिटेक्शन अनेक ठिकाणी वापरले जाते, जसं की सेल्फ ड्रायव्हिंग कार्स, म्हणजे तिथे वाहन आणि ट्रॅफिक सिग्नल ओळखण्यासाठी आपण ऑब्जेक्ट डिटेक्शन यूज करू शकतो. सीसीटीव्ही सर्व्हेलन्समध्ये आपण सुरक्षा आणि क्राईम डिटेक्शनसाठी ऑब्जेक्ट डिटेक्शन यूज करू शकतो. तसंच मेडिकल इमेजिंगमध्ये पण आपण ऑब्जेक्ट डिटेक्शन यूज करू शकतो. म्हणून कॉम्प्युटरला इमेज समजण्यासाठी आणि रिअल टाईम निर्णय घेण्यासाठी ऑब्जेक्ट डिटेक्शन हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि यासाठी RCNN आणि YOLO सारखे मॉडेल्स विकसित झालेत. तर आपण बघूया की RCNN म्हणजे काय? RCNN म्हणजे रिजन बेस्ड कन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क. हे 2014 मध्ये रॉस ग्रिश्चिक यांनी प्रस्तावित केले. RCNN हे RCNN मध्ये 2 स्टेज असतात. पहिल्या स्टेजमध्ये सिलेक्टिव्ह सर्च वापरून ऑब्जेक्ट जे काय असतील, अशा क्षेत्रांचा शोध घेतला जातो. नंतर प्रत्येक क्षेत्रावर CNN लावून त्याचं वर्गीकरण केले जाते. ही पद्धत खूप अचूक आहे, विशेषतः छोट्या आणि तपशीलवार वस्तूंसाठी. परंतु याचा स्पीड थोडा कमी आहे, कारण प्रत्येक रिजनला वेगळा प्रोसेस केला जातो. उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर मेडिकल स्कॅनमध्ये ट्यूमर डिटेक्शनसाठी RCNN खूप फायदेशीर आहे, कारण तिथे अचूकता महत्त्वाची असते टाईमपेक्षा. तर आता बघूया की YOLO. YOLO म्हणजे यू ओन्ली लूक वन्स आणि ते 2016 मध्ये जोसेफ रेडमॉन यांनी तयार केले. YOLO ही सिंगल स्टेज पद्धत आहे. इथे इमेज ग्रिडमध्ये डिव्हाईड केली जाते आणि त्या ग्रिडमधून बाउंडिंग बॉक्स आणि क्लास प्रिडिक्शन एकाच पासमध्ये करते. यामुळे YOLO खूप फास्ट आहे आणि रिअल टाईम डिटेक्शन देते. याचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर ट्रॅफिक कॅमेरामध्ये YOLO वापरून गाड्या, लोक आणि ट्रॅफिक सिग्नल लाईव्ह ओळखता येतात. आता आपण वर्किंग मेकॅनिझम बघूया, की ते कसं काम करतं. RCNN 2 स्टेपमध्ये काम करतं. आधी ते ऑब्जेक्ट जे आहे त्याचे ओळखतं आणि मग त्याचं वर्गीकरण करतं. पण YOLO एकाच टप्प्यात ओळखतं आणि वर्गीकरण करतं. आता आपण बघूया की या दोघांचे लिमिटेशन्स काय आहेत. अ, ये हे 2 मॉडेल जरी ऑब्जेक्ट डिटेक्शनसाठी वापरले जात असले, तर त्याच्या काही मर्यादा आहेत. अ, YOLO हे YOLOला अतिशय छोटे किंवा खूप जवळ असलेले ऑब्जेक्ट्स ओळखण्यात थोडी अडचण येते. RCNN हळू आहे, पण हळू आहे आणि त्याला जास्त कॉम्प्युटेशन लागते. थोडक्यात बोलायचं झालं तर YOLO स्पीडसाठी ॲक्युरसी थोडी कमी करते आणि RCNN अचूकतेसाठी थोडी स्पीड कमी करते. तर आता कन्क्लुजन जर द्यायचं म्हटलं, तर एकंदरीत YOLO फास्ट आहे आणि रिअल टाईम ॲप्लिकेशनसाठी आहे. जसं की CCTV, ड्रोन, सेल्फ ड्रायव्हिंग कार्स आणि RCNN हे जास्त ॲक्युरसीसाठी आहे, जसं की मेडिकल इमेजिंग आणि रिसर्च. दोन्ही मॉडेल्स मधील ऑब्जेक्ट डिटेक्शनमध्ये यूज होतात आणि कोणतं मॉडेल यूज करायचं हे आपल्या गरजेनुसार आहे, की आपल्याला जास्त स्पीड हवी आहे, की जास्त ॲक्युरसी आहे. यावरून मॉडेल निवडलं जातं. तर धन्यवाद.